हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे संडे स्पेशल. म्हणजे खूप सारं काम असतं संडेला, आणि संडेला काम असतं पण काही अडचण नाही. मी आज तुम्हाला दाखवणार आहे वॉशिंग मशीन टप क्लीन कशी करायची. तर माझी वॉशिंग मशीन आहे, तर मी भरपूर दिवस झालं वापरलीच नव्हती. तर म्हटलं चला आज मोठ्या चादरी वगैरे धुवायच्या होत्या, तर त्यामुळं टप क्लीन मशीन करा, म्हणजे संध्याकाळी धुवायला होईल. तर टप क्लीनमध्ये मी टप क्लीन करायचं ते म्हणजे असे मी ते ऑनलाईन मागवलेले आहेत आणि खूप छान टप क्लीन होते मशीन. आणि मी भरपूर मागवले होते, आता तेवढे 4-5 आहेत, तेवढ्याने मी करून घेणार आहे टप क्लीन. तर बघा माझी मशीन तशी क्लीन आहे. मी एकदा साफ करून घेतली होती, म्हणजे टप क्लीन केली होती 15 दिवसाखाली, पण जास्त वापरत नाही त्यामुळं. तर चला मग आपण टप क्लीन कशी करायची ते बघू. तर ते ओपन करायचं. बघा किती घाण असते मध्ये, कारण पूर्ण मशीनचं तिथे घाण जमा होते, मग ते आपल्याला साफ करावं लागतं. तर ते परत मी लावते आणि ते काढून टाकते, कारण त्या फोडल्या नाही थोड्या मी. तर त्या सगळ्या मी पहिलं टाकून घेते. तर वॉशिंग मशीन माझी फ्रंट आहे. तर नक्की सांगा तुम्ही कशी साफ करता, मला पण माहिती पडेल. तर मी सगळ्या ओपन केल्या आहेत, थोड्यात 2 वरती टाकल्या आणि बाकीच्या 3 खाली टाकल्या. 5 याच्यामध्ये मी साफ करणार आहे. आणि मस्त टप क्लीन कशी ओळखायची की आपली मशीन टप क्लीनला आली आहे. तर जेव्हा कपड्याला व्हाईट कलरचे डाग लागतात ना, तेव्हा आपली मशीन टप क्लीनला आली आहे ओळखून घ्यायचं. तर अशी ते मशीन टप क्लीनला आल्याने साफ करणं गरजेचंच आहे. तर मी आता टाकून दिला आहे, पाणी वगैरे लावते. आणि नळ पण मी काढून ठेवला होता, कारण मी गावाला गेले तेव्हापासून मी मशीनला कपडे लावलेच नव्हते. तर नळ पण मी काढला होता, पाईप असतो ना तो आतमध्ये पाणी खेचायचा, तो पण मी लावला, कारण हे सगळे कामं मलाच करावं लागतात. तर बघा एकदम असं त्याला खाली खेचलं की ते लगेच होऊन जातं, जास्त वेळ नाही लागत. वरती केलं ते लागतं, याच्यामध्ये लॉक होतं नळामध्ये, आणि नळ ऑलरेडी फिटिंग करून ठेवलेलं असतं. तर चला मग आपण मशीन कशी लावायची. तर मी लावला आहे नळ त्याला. आता स्विच वगैरे अगोदर लावत नाही, कारण मला खूप भीती वाटते. तर पहिलं मी सगळं लावून सगळं रेडी करून ठेवत असते, नंतर स्विच लावत असते, आपलं पिन लावत असते आणि नंतर स्विच लावत असते. तर मी सगळं तयारी केली. आता तर स्विच आपलं पिन लावते आणि नंतर बटन दाबत असते. तर बटन दाबून घेते मी. आणि आता मशीन बघा, मशीन चालू करतलं ना, पहिलं बघायचं तिथे चालू करायचं, बटन दाबायचं, प्ले करायचं. मग आपल्याला टप क्लीन कुठं आहे ते बघायचं, कारण नॉर्मल कपडे, जीन्स कपडे, मोठे कपडे, जाड कपडे वगैरे धुवायचे सगळे तिथं आहेत. तर आपल्याला आज कपडे धुवायचे नाहीत मशीनमध्ये, आपल्याला मशीन टप क्लीन करायची आहे. तर टप क्लीन किती नंबरला आहे? 8 नंबरला आहे. तर 8 वर आणून ठेवायचं आणि मग प्ले करायचं. ते बघा 8 वर पुसलं, 8 वर आणून प्ले करायचं. प्ले केल्याच्या नंतर मग आपली मशीन किती मिनटं झाले काय वगैरे सगळं सांगते. तर मला पण सुरुवातीला माहिती नव्हतं, पण मला म्हणजे असं भाऊजीने शिकवलं, आणि तसं मग यूट्यूबला पण मी व्हिडिओ बघितले की ते सांगतात ते करायचं सेम आहे. तर तुम्ही पण नक्की सांगा कमेंटमध्ये की समजलं नसेल तर. तर आता माझी मशीन 99 मिनिट घेणार आहे, म्हणजे 1 घंट्याच्या वरती, कारण भरपूर दिवस झालं साफ असल्यामुळं महिन्यातून मी 2दा साफ करत असते. तर चला आता चालू झाली, 55 मिनटं घेत आहे. तर बघा आतमध्ये दिसतं ना, लगेच पाणी खेचून घेते. ते पाणी पडलेलं दिसतं ना, तर लगेच पाणी ती खेचून घेते, ऑटोमॅटिक असल्यामुळे ते पाणी खेचून घेते. तर आता ती 99 मिनटं घेणार आहे. 99 मिनटामध्ये आपले कपडे तर नाहीत, आज टप क्लीन आहे. आणि कपडे असतात ना, कपडे नाही तरी पण 60 मिनटाच्या नंतरच कपडे पण होतात. तर माझी कशी आहे मशीन सांगा. आणि हे एल जीची आहे. आम्ही 1 वर्ष झालं घेऊन, पण आतापर्यंत तिला काहीच नाही झालेलं, एकदम मस्त अशी आहे. तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब. मशीन टप क्लीन केल्याच्या नंतर थोडीशी बसले आणि बघा सगळं घर पुसून घेतलं स्वच्छ असं. योगेशला आणलं क्लासवरून येतानाच त्याला एक बुक आणलं, नोटबुक आणलं, कारण त्याचं नोटबुक संपलं होतं. त्याच्यातच सगळं आहे. हे पण आहे, आई पण लिहू शकतो,
ABCD पण लिहू शकतो आणि स्क्वेअर पण लिहू शकतो. हे बघा स्क्वेअर पण आहे, तिन्ही पण आहे ते एकाच बुकमध्ये. योग्याची फी भरली 700 ते 1,500 रुपये 2 महिन्याची. योग्याची फी पण भरली आज. हे बघा इथून याला काय म्हणतात, ह्या रेषा हा आणि हे बघा हे तिन्ही पण आहेत एकाच बुकमध्ये. तर म्हटलं योगेशला दुसरं जास्त ओझं न्यायची गरज नाही म्हणून एकच बुक घेतलं. चला बघा सगळं साफ वगैरे केलं तर चालू त्याला क्लासहून आणलं. आज त्याची डॅडी घरी नाही आहे. त्याची डॅडी घरी नसली की मला जावंच लागते दुकानावरती. ए बस की आता, किती वेळ हातपाय होतो. तर बघा सगळी साफसफाई वगैरे केली. काय आणलं मी जात नसते जास्त, भाऊजी नसतात ना तेव्हाच मी जात असते. तर हे बघा अंडे आणलेत मी, 6 अंडे आणलेत. योगेश काय पण घेऊन येतो खायला, खायचं नसेल ना तरी पण आणतो. बिस्किट आणलेत आणि दुधासाठीच गेलो होतो. हे आणले, दूध आणलं. चला आता मी दूध लावते गरम करायला. आणि आधी पूर्ण दिवसभर पूर्ण कामातच जातो बरं का, मला वेळच नाही भेटत अजिबात. तर हे खाय रे, बरं ते हे मला का मग पहिलं पाणी नाही ना, पाणी पे पहिलं हंगा. तर चला मी आता दूध लावते गरम करायला. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझं छोटंसं किचन बघा. नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा पूर्ण साफ करावा लागतो रोज 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 रोज. बघा किचन माझं. तर चला मग बाय बाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. माझं बेडरूम पण बघा, योगेश ठेवत नाही स्वच्छ आहे छान. तर बाय बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.